नमस् नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत MHATET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2013 रोजी झालेल्या पेपर 1 मधील मराठी विभागातील प्रश्न. चला तर मग त्याला करूया सुरुवात. सुरुवातीला हे पुढील उताराबाजू त्या खालील प्रश्न क्रमांक 31 ते 34 प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. उतारा आहे, फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद प्रेम करतो. भाषा ही त्याच्या प्राणासारखीच. तो जगतो किंवा झुरतो ते तिच्यासाठीच. पुत्र आम्ही हिचे पांग फेडू असे तो केवळ कवितेत म्हणत नाही, तर तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी तो मिशनरी वृत्तीने झटतो आणि प्रसंगी झगडतोही. एखाद्या नवीन शब्दकोशात समाविष्ट करून घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वोच्च फ्रेंच अकादमीची मान्यता मिळवावी लागते. असे सर्व प्रकारच्या अगदी परीक्षेतून पार पडल्यानंतरच त्या शब्दाला शब्दकोशात मानाचे स्थान मिळतं. भाषा हे संपर्काचं एक साधन आहे, तेव्हा भाषेच्या अभिमानाने माणसानं माथेफिरू होऊ नये हे खरे आहे. परंतु त्याचबरोबर भाषा ही समाजपुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी आहे. ती दूषित होणार नाही याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. फ्रेंचप्रमाणे जर्मन लोकांचंही आपल्या भाषेविषयी प्रेम आहे. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्रे काढली आहेत, परंतु त्याचबरोबर अन्य भाषांवरही त्यांचे प्रेम आहे. जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. संस्कृतचा अभ्यास भारतापेक्षा जर्मनीत अधिक होत असावा. प्रश्न 31. भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली आहे? पर्याय आहे, माथेफिरू माणसाची, समाजपुरुषाची, समाजपुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची, दूषित रक्ताची. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. समाजपुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची. प्रश्न 32. भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला? पर्याय आहे, भारत, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 फ्रान्स. जर्मन पंडिताचे अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे? पर्याय जर्मनी, संस्कृत, फ्रेंच, इंग्रजी. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 संस्कृत. पर्यावरचा शेवटचा प्रश्न आहे, आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता? पर्याय जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, भारत. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 जर्मनी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 35. महानायक संभाजी पानिपत या कादंबरीचे लेखक कोणी केले आहे? पर्याय रणजित देसाई, विश्वास पाटील, शंकर पाटील, शिवाजी सावंत. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 शिवाजी पाटील. त्यातलं पहिलं आहे महानायक. महानायक हे पुस्तक